या ठिकाणी एकाचा घन अधिक दोनाचा घन याप्रमाणे 7च्या घनांची आपल्याला काय करायची, बेरीज काढायची. कसं सॉल्व करायचं सोडूया. आपल्या शेवटची जी संख्या आहे तिला आपल्याला n मानायचं आहे. काय मानायचं आहे, n. आपल्याजवळ एक सूत्र आहे काय, n गुणिले n अधिक 1 भागिले 2 संपूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. या सूत्राचा वापर करायचा आपल्याला गणित सॉल्व करताना. चला सोडूया. मग ह्या ठिकाणी मी काय केलं, म्हणून n काय मानलेलं आपण 7 आणि n अधिक 1 म्हणजेच किती, 7च्या पुढची संख्या 8 भागिले 2 आणि संपूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. मग आता पुढे काय करायचं, आता या 2 आणि ह्या 8ला आपण भाग द्यायचा. किती येईल, 2 8. 7 गुणिले 4 आणि याचा काय घ्यायचा आपल्याला, वर्ग. चला पुढची स्टेप, 7 चौक 28 आणि आपल्याला करायचा 28चा वर्ग. सगळ्यांना माहिती आहे 28चा वर्ग किती येतो, 784. तुम्ही करू शकता. जर वर्ग पाठांतर नसतील तर 28 गुणिले 28 करायचं, बरोबर किती येतील, 784. वर्ग पाठांतर नसतील तर ह्याप्रमाणे तुम्ही वर्ग काढू शकतात. चला आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. मग आता पुढचा काय आपला 1 ते 15पर्यंतचं घनांच्या वर्गांची आपल्या घनांची काय काढायची, आपल्याला बेरीज काढायची. चला इथं घेतलं आपण n बरोबर 15. सूत्र काय आहे आपलं, n गुणिले n अधिक 1 भागिले 2 आणि संपूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. चला आपण n या 15ला मानलेलं आहे 15, त्याच्या पुढची संख्या 16 भागिले 2 आणि या संपूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. 2 आणि या 16ला भाग दिला तर किती येईल, 8. मग 15 गुणिले 8 बरोबर. आणि याचा काय घ्यायचा आपल्याला, वर्ग. 15 8 20 120चा आपल्याला घ्यायचा आहे वर्ग. अशा प्रमाणचा संख्येचा वर्ग येण्यासाठी आपण काय करतो, 12चा वर्ग किती येईल आपला, 144. आणि इथं जर शून्य असेल तर वर्ग करताना शून्य काय होऊन जातो, डबल. तर आपलं उत्तर काय आलं, 14400. तर ह्याप्रमाणे मी हे 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. तुम्हाला एकदा नाही समजले असतील परत एकदा पहा, व्हिडिओ समजून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा ट्रिक्ससाठी, असेच एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक उदाहरण मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो, ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि त्याचं उत्तर आपल्या कमेंटमध्ये सांगा. चला हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. हे स्वतः तुम्ही सॉल्व करा आणि याचं उत्तर आपल्याला कुठं सांगायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. उत्तर बरोबर असेल तर मी त्या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्स नक्कीच देईल. चालेल, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.